नमस्कार, मी भारी देसाई कलाकार कट्टामध्ये तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. तुम्ही आमच्या सर्वांचा रांगोळीचा स्पेशल एपिसोड पाहिलाच असेल. त्याच पद्धतीने आजही आम्ही तुमच्यासाठी एक विशिष्ट चित्रशैली घेऊन येत आहोत. वारली चित्रकला. आपल्या सर्वांच्या मनात एक विशिष्ट घर करून बसलेली चित्रपद्धती वारली चित्रकला. जागतिक पातळीवरती अगदी हवीशी वाटणारी आणि आपला विशिष्ट शैलीमुळे प्रसिद्ध पावलेली वारली चित्रकला. तर ही वारली चित्रकला मुळात पालघर जिल्ह्याशी तालुक आहे त्या गोष्टीचा, किंवा ती चित्रशैली मुळात तिथून आलेली आहे. जव्हार, वाडा, मुखाडा ह्या तालुक्यांमधून हे कलाकार आपली चित्रशैली अगदी जागतिक पातळीवरती नेऊन ठेवतात. त्याचं कारण म्हणजे या चित्रपद्धतीची असणारी विशिष्ट शैली, दिसायला सोपी असणारी पण काढताना आपलं वेगळेपण जपणारी अशी ही चित्रशैली. मुळात वारली ही जमात आहे आणि त्यांची ही कला. सुरुवात ही ह्या वारली चित्रकलेची जी सुरुवात आहे ती मुळात ह्या पूर्ण संस्कृती किंवा त्या जमातीच्या जीवनशैलीशी निगडीत आहे आणि म्हणूनच ती पूर्णतः वेगळी आहे. वारली ही जमात मूळतः निसर्गाशी कनेक्टेड असणारी, त्यांचं संपूर्ण आयुष्य हे निसर्गाशी निगडीत आणि त्यामुळे त्यांच्या चित्रपद्धतीतही त्याची झलक आपल्याला दिसून येते. निसर्ग, मग निसर्गामधली वेगवेगळी झाडं, खजुरीची झाडं, नारळाची झाडं, वड, पिंपळ ही जी झाडं जी निसर्गाला पूरक आहेत ही त्यांच्या चित्रशैलीमध्ये दिसून येतात. शेती हा मूळ व्यवसाय असणारी आणि त्यावरती त्यांचं संपूर्ण जीवन अवलंबून असणारी ही जमात त्यांच्या चित्रपद्धतीमध्येही त्यांची राहण्याची आणि त्यांची जगण्याची ही विशिष्ट पद्धत आपल्याला नेहमीच एक्झिक्यूट करते. ह्या चित्रशैलीमध्ये मूळतः निसर्गावरती अवलंबून असणारी काही घटक आपल्याला पाहायला मिळतात. आता या निसर्गामध्ये प्राणी आले, पक्षी आले, सगळ्यांचा आवडता आणि पावसाची आतुरतेने वाट पाहणारा मोर आला. तो मोरही थुई थुई त्याच्या आगमनाने जो नाचतो त्याचं सौंदर्य या चित्रशैलीमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने प्रेझेंट करता येतं. त्याचबरोबर या माणसांची राहण्याची पद्धत, त्याच्यानंतर त्यांची घरं मूळतः निसर्गाशी कनेक्टेड असल्यामुळे त्या पूर्ण एकंदरीत त्यांच्या राहणीमानामधल्या सवयी या सगळ्याच या चित्रपद्धतीमध्ये वेगवेगळ्या रूपाने प्रेझेंट केल्या जातात. पूर्वी जेव्हा ही वारली चित्रकलेची सुरुवात किंवा मूळतः उगम ज्या वेळेला झाला होता त्यावेळेला ही चित्रपद्धती एका विशिष्ट साहित्याचा वापर करून काढली जात होती. निसर्गाशी रिलेटेड असल्यामुळे साहजिक आहे निसर्गामध्ये ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्याचा वापर यामध्ये केला जात होता. तुमची तांदळाची पेस्ट, त्याच्यानंतर बोरू या पद्धतीने ही चित्र तेव्हा काढली जात. झेंडू किंवा तत्सम काही रंगीत फुलं, कुंकू या गोष्टींचा रंगीत माध्यम म्हणून ह्याचा वापर केला जात असे. आणि आता जसजसं ह्याच्यामध्ये मॉडिफिकेशन येत गेलं तसतसे अवेलेबल असणारी आत्ताच्या युगातली माध्यमं वापरून ही चित्रशैली हे वारली चित्रकार प्रेझेंट करत असतात. आता मूळतः या पद्धतीची शैली अशी आहे की गेरूने त्यांची भिंत किंवा जिथे चित्रकला काढायची आहे त्याच्यावरती त्या गेरूने सारवलं जातं, म्हणून तो पूर्णतः मातीचा रंग आपला बॅकग्राऊंड म्हणून वापरला जातो आणि त्याच्यावरती पांढऱ्या रंगाने किंवा भाताच्या पेजने किंवा चुन्याने ही चित्रशैली साकारली जाते. सध्याच्या युगामध्ये माध्यम अवेलेबल असल्यामुळे ब्रशेस आहेत, त्यामुळे रंग आहेत, तसंच कॅनव्हास आहे आणि कलाकार वेगवेगळ्या पद्धतीने किंवा आपल्या विशिष्ट शैलीमध्ये ती चित्रकला आजच्या जगामध्ये प्रेझेंट करतो आणि ह्या वेगवेगळ्या साहित्यांचा वापर करतो. तर मुळात ही वारली चित्रकला म्हणजे काय
तर ही जी जीवनशैली आहे ह्या वारली समाजाची, त्या वारली समाजाची संपूर्ण जीवनशैली त्या वारली चित्रकलेमध्ये प्रेझेंट होते. त्यांची राहती घरं, मग त्या कुडाच्या झोपड्या किंवा नारळाच्या झाडांनी साकारलेली घरं, त्याच्यानंतर आजूबाजूला जी असणारी झाडं आहेत, वड, पिंपळ, नारळ, त्याच्यानंतर ती साकारणी, बैलगाडीने केला जाणारा प्रवास, त्याच्यानंतर शेतीवरती अवलंबून असल्यामुळे ती तुमची शेतकामाशी रिलेटेडची सगळी जी काही कामं केली जातात ती काही त्या पद्धतीने त्या चित्रशैलीमध्ये येतात. किंवा पशु पक्षी आहेत, पाळलेला एखादा पाळीव प्राणी म्हणून कुत्रा असेल किंवा एखादा आवडता घरात पाळलेला पक्षी असेल, त्याचा सुद्धा वापर या चित्रशैलीमध्ये हे चित्रकार दाखवताना करतात. मुळात ही चित्रपद्धती त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये समाविष्ट केलेली आहेत. किंवा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांनी साजरे केलेले सणवार निसर्गाशी ही जमात रिलेटेड असल्यामुळे जे सण निसर्गाशी जास्तीत जास्त रिलेटेड आहेत किंवा निसर्ग ज्याच्यामध्ये समाविष्ट आहे असे सण ह्या चित्रशैलीमध्ये जास्त करून समाविष्ट केले जातात. उदाहरणार्थ नागपंचमी म्हणा, दिवाळी दसरा तर आहेच आपल्यासारखे. दिवाळी दसरा हे सुद्धा ते लोक तितक्याच धामधुमीने सेलिब्रेट करतात. पण त्याच सोबत मुळात निसर्गाशी कनेक्टेड असणारे सण, नागपंचमी झाला, तुमचा होळी झाला, पावसाचं आगमन झालं, या पद्धतीचे सणवार जे आहेत हे या वारली समाजामध्ये विशेष महत्वाचे आहेत. त्याचबरोबर ह्यांच्या लग्न समारंभामध्ये जो चौक काढला जातो, मुळात त्यांच्या लग्नाची सुरुवात किंवा एखाद्या घरात जर लग्न असेल तर तो चौक हे वारली चित्रकला किंवा वारली संस्कृतीचं सगळ्यात महत्वाचं अगदी वैशिष्ट्य आहे. तो चौक तुम्हाला घराघरांनी अगदी तुम्हाला दिसेलच दिसेल. दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीने तुम्ही माझ्या मागे किंवा माझ्या आजूबाजूला पाहू शकत असाल की ही वारली चित्र मी लावलेली आहेत आणि ती मी स्वतः काढलेली आहेत, कारण की ज्या पद्धतीने मी बाकीच्या चित्रशैली हाताळते त्याच पद्धतीने वारली चित्रकला ही माझ्या मनाच्या जवळ असणारी चित्रशैली आहे. तुम्ही पाहू शकत असाल, जसं मी आता म्हटलं की निसर्गाशी रिलेटेड असणारे सण त्यांच्याकडे जास्त चांगल्या पद्धतीने साजरे केले जातात. त्यामुळे आता तुम्ही पाहू शकाल की ह्या पेंटिंग मध्ये मी त्यांचा होळी हा सण दाखवलेला आहे. मग त्या होळी ते तुमच्या होलिका दहन असो किंवा तुमच्या रंगपंचमीचं सेलिब्रेशन असो, अगदी छोट्या छोट्या ज्या काही आपण आपल्या पद्धतीने जे साजरा करतो त्याच पद्धतीने एखादा इथे एक मुलगा त्या मुलीवरती रंग उडवतोय किंवा साधारण ते मोर तिथे लांबून कुठून तरी तो मोर पाहतोय आणि हे होलिका दहन होतंय. अशा पद्धतीने त्यांचे सणवार ते या चित्रशैलीतून प्रेझेंट करतात. त्याच पद्धतीने आता जसं मॉडिफिकेशन आलेलं आहे या वारली चित्रकलेमध्ये, तर हे माझ्या दुसऱ्या पेंटिंग मध्ये तुम्ही पाहू शकत असाल की इथे मी रंगांचा वापर केलेला आहे. रंगीत बॅकग्राऊंड वरती व्हाईट कलर ही त्यांची मूळ पद्धत, गेरू रंगाचं बॅकग्राऊंड हा त्यांचा बेस असतो. पण जसं हे युग चेंज होत गेलं किंवा मॉडिफिकेशन्स येत गेले, नवीन माध्यमं अवेलेबल होत गेली, त्या पद्धतीने ह्या काही बदल आम्ही कलाकार म्हणून ह्याच्यामध्ये करत गेलो आणि तसतशी जी चित्रकला अजून उठून येत गेली. आता मी जसं म्हटलं की मोर हे त्यांचं त्या चित्रकला किंवा त्या चित्रशैलीतलं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. तर तुम्ही मागे पाहू शकता की तो नाचणारा मोर काढलेला आहे, कारण की पावसाचं आगमन कुठेतरी होतंय. वरुण राजाने त्या शेतकरी वारली समाजावरती कृपा केली आहे आणि तो गडगडाट करून येतो आहे. म्हणूनच ती वारली जी आपले बंधू भावंड आहेत ती त्याचं अगदी ढोलताशाच्या गजरात स्वागत करत आहे आणि त्या धूमधडाक्यामध्ये तो मोर तिथे छानसा नाचतो आहे. अशा पद्धतीने त्या चित्रकलेचं किंवा त्या विशिष्ट पेंटिंगचं मोराच्या रूपामध्ये दर्शन झालेलं आहे. त्याच्याच बाजूची जर तुम्ही पेंटिंग पाहू शकत असाल तर त्याच्यामध्ये तो चौक मांडलेला आहे. त्याच्यामध्ये तो पूर्ण चौक नाही दाखवलेला, फक्त ती घोड्यावरची वरात आहे की एक नवी नवरी आहे आणि तो नवरा मुलगा आहे आणि ती त्यांची वरात आलेली आहे त्या मांडवामध्ये आणि त्याच्यासोबत त्यांचं स्वागत करण्यासाठी
त्यांच्या ढोल ताशांच्या गजरामध्ये ते तारपा डान्स करणारी तो समूह आहे. अशा पद्धतीने ती दुसऱ्या पेंटिंग मध्ये त्याचं डिटेलिंग तुम्ही पाहू शकता. त्याचसोबत जी तिसऱ्या नंबरची पेंटिंग आहे जी अगदी टिपिकल ट्रॅडिशनल वारली चित्रशैलीमध्ये प्रेझेंट केलेली आहे की तो गेरू रंगाचा बॅकग्राऊंड पाहिजे म्हणून तो गेरू रंगाचा कागद वापरलेला आहे आणि त्याच्यावरती अगदी पांढऱ्या तुमच्या रंगाने अगदी पूर्ण टिपिकल वारली संस्कृती की छोटीशी झोपडी किंवा त्या झोपडीमध्ये बांधलेली पाळीव प्राणी तुमची बैल म्हणा किंवा एखादं कुत्रं म्हणा आणि आजूबाजूला त्यांच्या बायका किंवा त्यांचे घरातले पुरुष शेतकामामध्ये कुठेतरी व्यस्त आहेत किंवा ती बाई कुठेतरी जेवण करण्यामध्ये गुंग आहेत. ते पाळीव प्राणी किंवा ते बैलजोडीचे ते बैल कुठेतरी गवत खात त्या झोपडीच्या आवारामध्ये आराम करतायत आणि एखादं सुंदर झाड त्या झोपडीच्या बाजूला स्वतःशी शोभा वाढवत आहे. अशा पद्धतीने त्या पेंटिंग मध्ये त्या वारली चित्रशैलीमधलं काहीतरी त्यांच्या आयुष्याशी रिलेटेड असं मी प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ज्या पद्धतीने ह्या पेंटिंग्स आहेत त्याच पद्धतीने आत्ताच्या या युगामध्ये वारली चित्रकलेचा ठिकठिकाणी वापर केला जातो. मग तुम्ही एखाद्या मातीच्या भांड्यावरच्या डेकोरेशन करण्यासाठी वापर केलेला पाहाल किंवा कंदिलांवरती सजवण्यासाठी पाहाल. थोडक्यात सांगायचं तर मी नेसलेली साडी ती सुद्धा वारली प्रिंटची आहे. त्यामुळे साड्यांवरचं प्रिंट म्हणा कुर्ते हे अगदी आपण आवडीने घालण्यासाठी अगदी खूप उत्सुक असतो आणि प्रत्येकाच्या वॉर्डरोब मध्ये एखादी तरी वारली प्रिंटिंगची साडी किंवा एखाद्या तरी वारली प्रिंटिंगचा कुर्ता तुम्हाला नक्की सापडेल. सो ही वारली चित्रशैली जी आहे ती एक विशिष्ट स्वतःचा वेगळा ठसा उमटवलेली आणि जागतिक पातळीवरती ह्या पालघर तालुक्याचं नाव मोठं करणारी अशी चित्रपद्धती. मला नक्कीच आशा आहे की तुम्हाला ह्या वारली चित्रकलेची माहिती ही नक्कीच आवडणार आहे आणि तुम्ही ती शिकण्याचा किंवा ती शिकून झाल्यानंतर त्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहात. कारण की श्री जीवा माशे हे पालघर तालुक्यातील वारली चित्रकार यांनी जागतिक पातळीवरती अगदी या वारली चित्रकलेचं प्रदर्शन भरून स्वतःचं तर नाव मोठं केलेलंच आहे त्या सरांनी, पण त्यासोबतच वारली चित्रकलेलाही एक मानाचं स्थान जागतिक पातळीवरती मिळवून दिलेलं आहे. त्यामुळे मला नक्की खात्री आहे तुम्हाला आमचा कलाकार कट्टाचा आजचा वारली चित्रकलेचा हा एपिसोड नक्कीच आवडेल. वारली चित्रकलेची माहिती तुम्हाला त्याच्यातून मिळेल आणि ती चित्रकला अगदी उत्सुकतेने शिकण्यासाठी तुमचं मन तुम्हाला नक्की प्रेरणा देणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला वारली चित्रकला शिकावीशी वाटली तर ती नक्की शिकून घ्या. कारण या चित्रपद्धतीची वैशिष्ट्य म्हणजे ती स्वतःच्या आकारातून साकारत जाते आणि एक सुंदर चित्ररूप प्रदर्शन त्या कलाकृतीतून घडतं, जेणेकरून आपण जो कलाकार ती कलाकृती बनवतो त्याला तर आनंद मिळतोच, पण एका विशिष्ट शैलीमधून एका सुंदरशा कलाकृतीचं निर्माण सुद्धा होतं. त्यामुळे म्हणूनच ह्या वारली चित्रकलेचा तुम्ही एक शिकून झाल्यानंतर त्या वारली चित्रकार म्हणून नक्कीच आस्वाद घ्या, असं मी एक कलाकार म्हणून तुम्हाला मुद्दाम सांगेन. आता आपण इतकं या वारली चित्रकलेबद्दल माहिती मिळाल्यानंतर ही मुळात चित्रकला काढली कशी जाते किंवा त्याची शैली काय आहे किंवा ती कुठल्या पद्धतीने काढतात हे मी तुम्हाला दाखवणार आहोत. सो चला तर रसिक प्रेक्षकांनो, माझ्यासोबत आपण वारली चित्रकला काढायची कशी हे पाहूया. जसं मी तुम्हाला म्हटलं की मी आता तुम्हाला वारली चित्रकला ही काढायची कशी ते दाखवणार आहे. त्या मुळात या चित्रशैलीमध्ये तुमचे वर्तुळ किंवा त्रिकोण ह्या शेप्सचा वापर केला जातो आणि ह्याच्यामधून ती कलाकृती साकारली जाते. तर मी तुम्हाला एक छोटासा कॅनव्हास वरती छानसं गोडसं वारली चित्र दाखवणार आहे. सो जर आपल्याला एखादी झोपडी काढायची असेल आणि त्या झोपडीसमोर त्या घरातल्या बायका काहीतरी काम करतायत असं चित्र मनात ठेवून
आता ते चित्र तुमच्या समोर मी ते काढून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. सो ही झोपडी दाखवताना मी एक स्क्वेअर काढला आहे आणि त्या साकारलेल्या झोपडीचं स्वरूप देण्यासाठी मी त्याचं छप्पर काढते आहे. यांच्या झोपड्या ह्या नारळाच्या झावळ्यांनी साकारलेल्या असतात आणि म्हणूनच अगदी नॅचरल स्ट्रोक्सने तुम्हाला ती साकारलेली नारळाच्या झावळ्यांनी साकारलेली झोपडी दाखवता येईल आणि अगदी नैसर्गिक असं त्या झोपडीचा लूक तुम्हाला या चित्रामध्ये सापडणार आहे. त्यासोबतच ह्यांच्या झोपड्या ह्या बांबूच्या काट्याकुट्यांनी म्हणजे बांबू साधारण अगदी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून ती झोपडी ही बांधली जाते आणि म्हणूनच ह्याच्यामध्ये मी त्या बांबूच्या कटक्यांचा वापर केलेला आहे आणि ते दाखवण्यासाठी मी अगदी स्ट्रेट लाईन्स मध्ये ब्रश कंट्रोल वरती ती झोपडी दाखवलेली आहे. आता तुम्ही पाहू शकत असाल ती अगदी झोपडी माझी छान पद्धतीने नैसर्गिक स्वरूपात तयार झालेली आहे. त्याचसोबत निसर्गाशी जवळ असणारी ही संस्कृती आहे आणि म्हणूनच तुम्हाला या चित्रशैलीमध्ये झाडं झुडपं यांचा अगदी वापर हा दिसणारच आहे. सो आता मी त्या झोपडीच्या बाजूला असणारं नारळाचं झाड दाखवत आहे. तर ते नारळाचं झाड जे आहे, नारळ हा कल्पवृक्ष आहे आणि तो ह्या वारली संस्कृतीच्या जीवनशैलीमध्ये सुद्धा तेवढंच महत्वाचं काम करतो. त्यांची बरीचशी जीवनशैली ही या कल्पवृक्षावरती अवलंबून असणारी आपल्याला दिसते आणि त्या झोपडीच्या बांधकामातलं असू दे किंवा घरामध्ये वापरण्याजोगी काही साधनं असू दे, ही या नारळाच्या झाडापासून केली जातात आणि म्हणूनच आपल्या जीवनशैलीमध्ये या कल्पतरूचं जसं महत्व आहे तसंच या निसर्गावर अवलंबून असणाऱ्या या वारली संस्कृतीमध्ये या कल्पतरूचं तितकंच महत्व आहे. सो त्या झोपडीच्या बाजूला असणारं हे एक छानसं नारळाचं झाड त्याला एक नैसर्गिक टच देतोय आणि तुमच्या झोपडी त्या अंगणासहित इथे तुम्हाला तयार झालेली दिसते. आता जसं आपण झोपडी आणि त्याच्या बाजूला सजवलेलं झाड दाखवलं त्याच पद्धतीने मी थोडंसं त्या झाडाच्या आजूबाजूला एक नैसर्गिक असणारं गवत दाखवतोय आणि त्या गवताची झुडपं छोटी छोटी आपल्या झाडाला एक अजून छान पद्धतीने नैसर्गिक टच देणार आहे. त्याच पद्धतीने जसं या चित्रशैलीमध्ये मी आता म्हटलं थोड्या वेळापूर्वी की पशु पक्षी प्राणी यांचा समावेश असतो, म्हणूनच ह्या छोट्याशा घरकुलातलं एखादं पाळीव जनावर आपल्याला इथे या पेंटिंग मध्ये नक्कीच दाखवता येणार आहे आणि म्हणूनच 2 त्रिकोणांचा वापर करून त्या पशु पक्षीसाठी हे कलाकार या 2 त्रिकोण किंवा वर्तुळ यांचा वापर करून पशु पक्षी किंवा या पद्धतीने ते घरातले पाळीव प्राणी किंवा जंगली जनावरं ही दाखवली जातात. सो हा झाला त्या वारली चित्रशैलीमधला एक गाण्याचा प्रकार. आता या झोपडीच्या आवारामध्ये जर आपण असं म्हटलं की त्या घरातल्या त्या स्त्रिया काहीतरी काम करत आहेत किंवा घरकाम करत आहेत, सो त्या घरकाम करणाऱ्या स्त्रिया आपण आता इथे दाखवणार आहोत. सो एक वर्तुळ आणि 2 एकावर एक असणारे त्रिकोण ही या वारलीच्या फिगर्सची सगळ्यात मोठी ओळख आणि नंतर हातापायांच्या वक्र रेषा हे
त्या आकृतीला एक मुवमेंट देतात आणि ती आकृती तुमची काय काम करते ते एक्झिक्यूट होतं. फॉर एक्झाम्पल, आता मी इथे टोपली विणणारी बाई दाखवलेली आहे की जी घरातली सगळी कामं आटपून उरलेला वेळ हा त्या नैसर्गिक साधनं वापरून त्यांच्या रोजच्या वापरातल्या गरजू असणाऱ्या वस्तू बनवत आहे आणि ती तिथे मस्तपैकी घराच्या आवारात निवांतपणे टोपली विणत बसलेली आहे. त्याचबरोबर तिच्यासोबत तिची मैत्रीण तिच्याबरोबर छान गप्पा मारत तिला मदत करताना दाखवणार आहोत. आणि म्हणूनच मी एक छानशी तिच्या मैत्रिणीची फिगर दाखवण्यासाठी एक दुसरी स्त्री फिगर किंवा फिमेल फिगर त्या वारली चित्रशैलीमधली तुम्हाला दाखवते आहे. या दोन मैत्रिणी निवांतपणे गप्पा मारत आणि एक दुसऱ्यांना मदत करत त्यांची कामं चालू ठेवत आहेत आणि ते टोपली बांधण्याचं काम त्यांचं सुरू आहे. आता इथून आपण एक मेल फिगर बघणार आहोत की जी या पाळीव प्राण्याकडे धावत येत आहे. अशा पद्धतीने त्रिकोणांचा आणि वर्तुळांचा वापर करून या वारली चित्रशैलीतल्या आकृत्या, या मानवी आकृत्या स्पेशली या तयार होतात आणि त्याचसोबतच तुम्हाला त्या आकृतीची क्रियाही ह्या अशा पद्धतीने वक्ररेषा काढून त्यांच्या हातापायाची मुवमेंट दाखवून तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही पाहू शकाल रसिक प्रेक्षकांनो की अगदी सोप्या पद्धतीने आणि काहीतरी मनात धरून किंवा ते चित्र मनात धरून की मला काय काढायचं आहे, की एखादी झोपडी दाखवली, त्या झोपडीच्या अंगणात बसून काम करणाऱ्या स्त्रिया दाखवला, त्या घरातलं एखादं पाळीव जनावर दाखवलं आणि त्यासोबतच त्या पाळीव जनावराचा राखण करणारा तो घरमालक दाखवला. अशा पद्धतीने हे छोटंसं पेंटिंग एका कलाकृतीमध्ये वारली चित्रशैलीमध्ये निर्माण झालं. सो दिसायला सोपी असणारी पण खूप काही सांगणारी आणि अगदी मोजक्या शैलीमध्ये स्वतःचं अस्तित्व कायम टिकवणारी अशी ही वारली चित्रकला.